काय आहे कायदा आणि सुव्यवस्थेची अवस्था? माझी स्वतःची गाडी नमस्ते या, माझी स्वतःची गाडी उद्याची सेना भवनच्या खाली उभी राहिली आणि मी गाडीत येऊन बसलो तर माझा ड्रायव्हर तोंड करून एवढं गाडीतून बसाल एवढं तोंड करून उभा. व काय झालं तर म्हणतो नुसता चहा प्यायला बाजूला गेलो, फुटपाथवर गाडी, सेना भवनांच्या खाली, रस्त्यावर नव्हे, फुटपाथवर गाडी. आणि म्हणून तो एवढं तोंड करून उभा. म्हटलं काय झालं तर म्हणतो आपल्या गाडीची काच फुटली. अरे म्हणलं गाडीची काच कशी काय फुटली, काय झालं, काय राजकारणामुळे कोणी काय दगडधोंडा मारला काय? नाही म्हणाला. म्हटलं बोलवा पोलिसांना, काय झालं विचारू तर खरं. त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये एक टकटक गँग आहे, टकटक गँग. त्यांनी बरोबर त्या सीसीटीव्ही मध्ये मला काढून दाखवलं, सगळे पोलीस आले अशी जी सीसीटीव्ही मधून काढून दाखवलं. त्यांनी गाडी बरोबर हेरली. मुश्रीफ साहेब फुटपाथच्या पलीकडे गेले सेना भवनाच्या तिकडून, आणि तिकडून जसे पूर्वी आम्ही डेलकी त्याला म्हणायचे, बेचकीला दगड मारायचो आपण तो पक्षाविषयांच्यावर. काय आम्ही डेलकी म्हणायचो, बेचकी म्हणायचो कोकणामध्ये. तर त्यांनी तिथून दगड मारला, बरोबर काच फुटली, ती साखरेसारखी गोळे झाले सगळे, काच फुटली. काच फुटल्यानंतर थोडा वेळ ते तसेच थांबले. त्यांनी बघितलं आजूबाजूला कोणी नाही, आले आणि ती काच अशी काय धक्का मारल्यानंतर ती साखरेसारखे गोळे पडतात, खाली पडली. सगळ्या बॅगा उचलून माझ्या घेऊन गेले. बॅगा चांगल्या टकटकीत भरलेल्या होत्या. अहो ज्या दिवशी आपलं अधिवेशन संपलं तो माझा बाडबिस्तारा मोठा माझ्याबरोबर तयार असतो. सगळ्या बॅगा फायलीनी भरलेल्या होत्या, पिशव्या होत्या. बॅगा म्हणजे बॅगा अशा नव्हत्या, कापडी पिशवी वगैरे, त्या सगळ्या घेऊन गेले. त्या व्यवस्थितपणे बांधून ठेवलेल्या. त्यांच्या मनात म्हटलं साला बरंच काहीतरी घबाड मिळालेलं दिसतंय. मुद्दा गमतीचा सोडा, 1.5 वर्ष होऊन गेलं अशी जी. अनेक वेळा पोलिसांना विचारलं त्या टकटक गँगचं काय झालं. आता आपण आपली दुःख सांगायची नसतात. ही जर आपली अवस्था असेल तर सामान्य माणसाची दखल कधी घेतली जात असेल. हे सेना भवनच्या खाली भर रस्त्यावर होत असेल. 5 पथकं नेमली, 5 पोलिसांनी. हल्ली पथक हा प्रकार भारी झालाय. तो वाल्मिक कराड शोधायला 150 पथकं, तो शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याला 25 पथकं, आणखीन कुणी काय बलात्कार केला त्याला 25, त्या अक्षय शिंदेला पकडली शाळेमध्ये त्याला 10 पथकं. आणि सगळे मिळाले कुठं? ही पथकं काय काय त्या ठिकाणी काय सहलीला जातात की काय, पर्यटनाला जातात की काय? तो शेवटी वाल्मिक कराड स्वतः हजर झाला. पथकाने काय केलं? तो अक्षय शिंदे तिथंच डोंबिवलीलाच मिळाला. पथकाने काय केलं? त्याच्यानंतर दुसरं कोणाचं मी नाव घेतलं, तो पण तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, तो सुद्धा घरीच मिळाला. पथकाने काय केलं? कसलं पथक, काय पथक? सरकारी पैशानं हे लोक पर्यटनाला जातात की काय पोलीस? काय यांचं बँड पथक झालंय तुम्ही म्हणता तसं. आणि म्हणून यांच्यावर दखल घेण्याची गरज आहे.